नमस्कार मंडळी. ढाब्यावरचा अख्खा मसूर खायचा आहे तर ही रेसिपी नक्कीच पहा. इथे मी अख्खा मसूर करण्यासाठी 1 वाटी अख्खा मसूर छान असा कुकरमध्ये शिजवून घेतला आहे. इथे 2 मोठे बारीक चिरून कांदे घेतले आहेत, आलं लसूणची पेस्ट, तसे कोथिंबीर, इथे 1 मोठ्या टोमॅटोची पेस्ट तसेच कांद्याची पेस्टही तयार करून घेतली आहे. इथे दह्यामध्ये आपले घरचे मसाले सर्व ॲड करून याची पेस्ट बनवून घेतली आहे. एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्रीचं पान ॲड केलं आहे. यामध्ये आता आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट ॲड केली आहे. यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदाही ॲड करायचा आहे. कांदा सर्व ॲड करून झाल्यावर आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आता जी कांद्याची ओबडधोबड बारीक केलेली पेस्ट होती ती ॲड करायची आहे. पेस्ट ॲड करून झाल्यावर ही पेस्टही छान अशी यामध्ये एकजीव करून छान परतून घ्यायची. आता यामध्ये 1 टोमॅटोची पेस्ट ॲड केलेली आहे. टोमॅटो शिजवून याची साल काढून याची पेस्ट केली होती. यामुळे ह्या भाजीला टोमॅटोचा कच्चेपणा जाणवत नाही. हे सर्व एकजीव करून याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं. आता दह्यामध्ये आपण जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, हळद, लाल तिखट याची पेस्ट करून घेतली होती. ती पेस्ट आपण आता यामध्ये ॲड करत आहोत. ही पेस्ट ॲड केल्याने या भाजीला एक छान चव येते. दह्यामुळे या भाजीला छान असा दाटसरपणा येतो आणि आंबटसर अशी थोडीशी छान अशी चव येते. हे सर्व मसाले आपण आता एकजीव करून छान परतून घ्यायचे आहेत. याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपण शिजवलेला अख्खा मसूर ॲड करत आहोत. इथे अख्खा मसूरही ॲड करून झालेला आहे. इथे आपण सर्व मसाले आणि मसूर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. हे सर्व एकजीव करून झाल्यावर आता यामध्ये आपल्याला आवश्यक असेल तेवढं पाणी घालायचं. जर दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर पाणी कमी घालायचं. यावर आता आपण छान अशी कोथिंबीर पेरायची आहे. यावर आता झाकण ठेवून छान उकळी काढून घ्यायची. इथे आपली अख्खा मसूरची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल